पहिला चेंडू एक चांगल्या पद्धतीने होता आणि आपण पाहतो लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. यावेळेस मात्र दिशा भरकटलेला चेंडू होता. मुख्य पंच अक्षय गोरे सर दंडित करतील. प्रचंड अनुभव खरं तर पंचांना आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे आणि इथे देखील जर तुम्ही पाहिलं संघाचं अकाउंट ओपनिंग केले गेले. एक धाव फलकावरती आहे. हो 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 हो, सुंदर 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 चेंडू तिथे मैदानावरती आहे. खास करून तुम्ही ग्रास विकेटवरती ज्यावेळेस सामना खेळता त्यावेळेस आपण जर पाहिलं चेंडू ऑफस्टिकच्या आणि ऑफस्टिकच्या पलीकडे जर तुम्ही ठेवलं तर मला वाटतं फलंदाजांना तुम्ही अडचण निर्माण करू शकता. संघाची आयकॉनिक इथं मला वाटतं यावेळेचा चेंडू होता, सफल झाला, पाठीमागे जागा बनवली आणि सरळ फेकून दिला हा चेंडू. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आजच्या दिवसातला पहिला सुपर स्ट्रायनिक षटकार. संघामध्ये आयकॉनिक म्हणून आपण पाहतो या खेळाडूचा का समावेश आहे. विजय शिंदेचा हा ब्लास्ट होता. पहिले दोन चेंडू त्याने पाहिले ऑफस्टिकच्या पलीकडे होते, त्यानंतर मात्र गोलंदाजाला त्यांनी मजबूर करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकला चालत आल्यानंतर त्याने सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेला आग लावून टाकली. हा 6 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 12वा खेळाडू सुद्धा हे बा 12वा खेळाडू जर तुमचं मला वाटतं किट मध्ये नसेल तरी देखील तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. किट आपण देण्यात आले, सर्वांना देण्यात आलेले आहे. चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका असेल. मिड ऑफ क्षेत्ररक्षक तिथे मैदानावरती चेंडूवरती येतील. काय सर? 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 21,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं 10,000. यावेळेचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू एक टप्पा घेत मला वाटतं यस सीमारेषा पार करतोय, हा क्लिअर करतोय. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावफलकावरती पायरेट्स ऑफ हडपसर कुठलाही गडी न गमावता 14 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला विनंती असेल स्पीडअप करा बरं का, सातत्याने स्पीडअप करा. मला वाटतं आपल्याला 13 सामने कव्हर करायचे आहेत आणि आज आपल्या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे. फायनल कमीत कमी 6 षटकांची झाली पाहिजे याची नोंद घ्या. त्यासाठी तुमचं खऱ्या अर्थानं मदत खूप गरजेचं आहे, तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे. शाहरुख गोलंदाजी मार्कवरती, शाहरुख जागीरदार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या क्रमांकावर षटकाला तिथे मैदानावरती ते प्रारंभ करतील. 14 धावा धावफलकावरती आहेत तिथे. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. संघाचा आयकॉनिक टिपला यावेळेस शाहरुख जागीरदारनं. विजय शिंदेचा खेळ थांबतो. संघाचा मोठा हादरा आहे. कॅच कोणी घेतला आता? कॅच कोणी घेतला सर? शाहरुख गोलंदाज आहे ना? नाही नाव सांगा आता. कॅच कोणी घेतलं त्यांचं नाव सांग. राकेश का? पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, तर दुसऱ्याच चेंडूवरती माफ करा शाहरुख जागीरदारची ताकद राहिलेली. ऑफस्टिकच्या पलीकडे त्यांनी हा चेंडू ठेवला आणि ऑफस्टिकच्या बारामती टीमचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही एमआर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये करतो मनापासून स्वागत. 14 धावा धावफलकावरती आहे. पहिला गडी मात्र इथे आपण पाहतोय फार्मा टायटन्स या संघाने टिपलेला. एक गडी बाद 14 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
षटक क्रमांक दुसरं मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं विजय शिंदे एक चांगली बॅटिंग करत होते, परंतु दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तिथे कव्हर मध्ये सुंदर झेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे, मुख्य पंच दोन्ही हात जमिनीला समांतर खेचतात. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा वापर इथं मुख्य पंच मैदानावरती करतील. सोयर चेंडू असेल आणि अवांतर धावेची धावफलक पुढे जाणार आहे. 15 धावा इथं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मोठ्या मंचावरती तुम्ही खेळत आहात आणि एका मोठ्या मंचावरती तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथं मैदानावरती दाखवावं लागणार आहे. कारण या जगामध्ये खरं तर संशयाने पाहणाऱ्या बऱ्याचशा नजरा आहेत आणि संशयाने पाहणाऱ्या नजरा ज्यावेळेस साधारण झुकतील मित्रांनो, त्यावेळेस समजून जावं की आपण योग्य ट्रॅक वरती आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. बॅटची आतली एज असेल तिथे इष्टरक्षक चेंडूवरती आलेले कुठलेही धाव नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये जो धावांचा प्रचंड महापूर आला होता, शाहरुख जागीरदारने दुसऱ्या षटकामध्ये तो महापूरही थांबवला आणि संघाच्या आयकॉनिक खेळाडू देखील टिपलेला आहे. आघाडीवरून पिछाडे आणि पिछाडीवरून आघाडी आपण अनेक वेळा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहतो आणि इथे देखील आपण पाहतोय तोच पलटवार येसरके यांच्या माध्यमातून आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंट डिप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेची धावफलक पुढे जातो. 16 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण मैदानावरती पाहत आहोत. फार्मा टायटन्स या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात पायरट्स ऑफ हडपसर या संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि आमंत्रित केल्यानंतर आपण पाहतोय मला वाटतं आतापर्यंतचा त्यांचा निर्णय सक्सेसफुल ठरलेला आहे. सकाळचं सत्र आहे त्यामुळे आपण पाहतो मला वाटतं दवबिंदूचे देखील बरेचसे काय आपल्याला अंश तिथे मैदानावरती पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला त्या परिस्थितीला पुढे नेत चांगली गोलंदाजी करायची आहे. मला वाटतं पहा चेंडू सोडून दिला. एक सुरेख चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. स्कोअर कार्ड खेळला असता तर मला वाटतं मॅक्झिमम धावा तुम्हाला तिथे मिळू शकला असतात. 30 सर्कलचा नियम आहे. बंधन आहे तुमच्याकडे आणि बंधन असल्यामुळे डिफ स्करलेक आणि डिफ लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर उभं करून ठेवलेला आहे. पॉवर प्लेचे 2 षटक मला वाटतं दुसरं षटक आपण प्रगती पथावरती पाहत आहोत. यावेळेचा चेंडू होता झोन मध्ये चेंडू होता. टायमिंग चांगला आहे परंतु पाठीमागे डिफ लॉंगर उभा आहे. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि यावेळेस आपण पाहतोय पायरट्स ऑफ हडपसर या संघाला बसते दुसऱ्या क्रमांकाचा भगदाड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अजिबात चेंडू झाला नाही. जसा चेंडूचा बॅटचा संपर्क झाला तिथे वाटलं होतं बॅटरचं मला वाटतं थोडसा इथे वेळ घेतला बॅटरने आणि मला वाटतं डिफ लॉंगॉनला सुंदर झेल तिथे मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. दुसरा हादरा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो इथे चालू. मला वाटतं 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती आहे. अक्षय निर्मल सरांना आपण इथे मैदानावरती आज पाहत आहोत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे एक नामांकित पंच आहेत आणि अनेक स्पर्धेमध्ये खरं तर आपण अक्षय निर्मल यांना पंचांच्या माध्यमातून पाहिलेला आहे. पंचांची भूमिका आपण पाहतो मोठ्या मंचावरती खरं तर गाजवलेली आहे. मग ते एनबी ट्रॉफी सारखे मोठ्या स्पर्धा असू द्या इथे देखील आम्ही अक्षय निर्मल यांना पाहिलेला आहे आणि प्रचंड मागणी खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे. मला वाटतं आउट ऑफ स्टेटला देखील जाऊन त्यांनी खरं तर पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. अक्षय निर्मल सर आपल्या सोबत जोडले जातील आजच्या दिवसात. सर तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं शाहरुख जागीरदार यांनी आपण जर पाहिलं प्रतिस्पर्धा संघाला खिंडीत गाठलेला आहे. जी भरभक्कम फलंदाजी होती तिला सातत्याने त्याने हादरे दिलेले या षटकामध्ये आणि कमबॅक केलेली गोलंदाजी येत्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू वाह सुंदर फटका. बॅकफुट बोर्डला चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडून बाहेर येईल. सनसनी चौकार. 4 धावा आहेत. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पायरट्स ऑफ हडपसर हा संघ 2 गडी बाद 20 धावा आहेत. 10चा सरासरी प्रति षटकामागे मात्र इथं रोखलं गेलेला आहे आणि खरं तर आतापर्यंत एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आहे. जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमचं सतत ज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं.
दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तर तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. इथे आता कोण कोणाची शिकार करणार आहे आज आपल्याला दिवसभर ते पाहायचंय आणि कोण या तिसऱ्या सीझनचा सिकंदर ठरणार आहे याचं उत्तर देखील सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. 2 षटक संपलेले आहेत, 10चा सरासरी प्रति षटकामध्ये राखलेला आहे हडपसर या संघानं. तर तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. गोरख चकणे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर षटकाला प्रारंभ करतील. जरी 2 गडी बाद झाले असले, क्रिकेट असंच आहे. एका बाजून जर विकेट पडत असल्या तरी तुम्हाला आवश्यक जो धावफलक आहे तो मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. ऑस्ट्रेलिया संघाने गेले कित्येक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खरंच का डॉमिनेट केलेला आहे. तुम्ही पहा, ज्यावेळेस त्यांच्या 2-3 विकेट झटपट जातात ते काउंटर अटॅक करतात आणि काउंटर अटॅक केला का प्रतिस्पर्धा संघाच्या गोलंदाजीची जी लाईन आणि लेंथ आहे ती बिघडते. ज्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो ती बिघडली जाते आणि मग मात्र तिथून कमबॅक केला जातो. अशा छोट्या छोट्या खरं तर गोष्टी असतात ज्याने तुम्ही मोठ्या मंचावरती कामगिरी करू शकता. चला स्पीडअप करा. 25 मिनिट्स तुमच्याकडे आहे 6 षटकांसाठी. डेड चेंडू असेल पहा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20व्या क्रमांकाचा नियम इथं खरं तर अक्षय निर्मल सरांच्या माध्यमातून अवलंब करण्यात आला. यावेळेसचा चेंडू होता. मुख्य पंच अक्षय निर्मल थोडस यावेळेस आपण पाहतो एक्सरसाइज करतील कारण सकाळी प्रचंड मोठी थंडी आहे. कळवतील खराब चेंडू आहे. अवंतर धावेनिशी धावफल पुढे जाणार आहे. 21 धावा धावफलकावरती आहे. क्रिकेट क्लबची संपूर्ण टीम जी काल आपल्या सोबत जोडली होती ती आजही आपल्या सोबत खरं तर जोडली गेलेली आहे. त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन सर असतील, त्यांचे टेक्निशियन्स आदरणीय रोहित सर असतील, त्यांचं देखील आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात. अंगाचा वेध घेणारा चेंडू तिथे मैदानावरती तुम्ही पाहतात. तर आमचे दोन्ही स्कोरर अर्थातच आपण पाहतो दशरथ शिंदे साहेब असतील आणि दुसऱ्या बाजूला राहुल पवार सर, दौंड तालुक्यातील राहू या गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही स्कोरर आपल्या सोबत कालपासून जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. प्रत्येकाने खारेचा वाटा या स्पर्धेमध्ये उचललेला आहे आणि त्यानंतर एक मोठं शिवधनुष्य पेललंय. यावेळेचा चेंडू, वा व्हॉट इज द शफलिंग. शफलिंगचा नियम काय सांगतो? हा चेंडू ज्याने पाहिला त्याला कळला असेल की शफलिंगचा नियम काय आहे. तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही अक्षय निर्मल सरांना विचारू शकता कारण प्रचंड माहिती असणारी हे पंच आहेत. चेंडू पडल्यानंतर तुम्ही कुठे कमिट होता, कुठल्या स्टिक वरती खेळता, कुठे करतर शफल होता, तिथून मग वाईड लाईन मोजली जाते. यावेळेस बॅटरनं तेच केलं. चेंडू टाकायच्या वेळेस शफल झाला. यावेळेचा चेंडू आपण पाहतो लो फुलटॉस चेंडू इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. बॅटची आतली एज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 22 धावा धावफलकावरती. टेनिस क्रिकेट आपण जर प्रत्येक सीझनला अपडेट होतं. ते कुठले नियम आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. एकदा का तुम्हाला नियम माहिती झाले तर मग मात्र तुम्ही कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट करणार नाही, परंतु ते नियमाची तुम्हाला उत्तम बातमी असली पाहिजे. कारण तुम्ही एका मोठ्या मंचावरती खेळतात आणि क्रिकेट खेळत असताना नियमांनी पायभरणी केलेली खर्च क्रिकेटचा हा खेळ आहे. 22 धावा धावफलकावरती आहे. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मुख्य पंच इथं दंडित करतील. अवंतर धाव इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अवंतर धावेनिशी धावफलक पुढे जातो. 23 धावा धावफलकावरती आहे. 21,000 रुपये व झळाळता करंडक, 15,000 रुपये व झळाळता करंडक आणि 10,000 रुपये आणि झळाळता करंडक या स्पर्धेचे पारितोषिक आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानावरती आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे जातो. 24 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर षटक. गोरख यांनी खरं तर आता जर पाहिले 4 चेंडू टाकले, खूप सुंदर गोलंदाजी आहे. यावेळेचा चेंडू होता आडव्या बॅटनं फटका खेळलाय. स्विफ्टचा फटका असेल परंतु पाठीमागे त्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलं गेलेला आहे. एकतर आली आणि मला वाटतं एक वरच त्यांना समाधान मानावं लागणार आहे. इक्के दुक्के से कुछ चलने वाला नहीं है, लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली है. धावांची प्रचंड मोठी उधळण तुम्हाला मैदानावरती करावे लागेल. धावांचा धबधबा निर्माण करावा लागेल, त्याशिवाय तुमचं काम होणार नाहीये. या षटकामध्ये आतापर्यंत मला वाटतं एकारी दुहेरी धावांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. चांगली गोलंदाजी आहे. झोन मध्ये चेंडू पाठीमागे आपण पाहतो संघाच्या आयकॉनिक चेंडूवरती येतील, फेकी करतील. एक धाव पाहायला मिळेल आणि या एका धावी बरोबरच 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पायरेट्स ऑफ हडपसर हा संघ 2 गडी बाद 26 धावा आहे. अजून 3 षटकांचा खेळ तुमच्याकडे बाकी असणार आहे.
26 तर मात्र इथे मैदानावरती बनवलं गेलेलं आहे. उरलेल्या 18 चेंडू मध्ये किती आपण पाहतो धकाधकीच्या जीवनामध्ये कुठला तरी खेळ तुम्हाला शरीर असलं पाहिजे आणि खास करून कोरोनाने दाखवून दिलं तुम्ही मेंटली फिट पेक्षा फिजिकली देखील फिट असणं खूप गरजेचं आहे. 26 धावा आहे. 26 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा, तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही षटक संपवलं नाही तर जे काय उरलेले चेंडू असेल 2-3 असतील किंवा काही एखादं षटक असेल ते षटक तुम्हाला एक खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. याचाच अर्थ सर्कलच्या बाहेर जे 5 क्षेत्ररक्षक असतात तिथे तुमचे 4 क्षेत्ररक्षक असतील. चौथ्या क्रमांक षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. जुबेर काझी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. 3 षटकांचा मात्र खेळ इथे संपलेला आहे. 26 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला डिफ एक्स्ट्रा कव्हर आहे, डिफ लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर देखील उभा केला आहे आणि स्क्वेअर लेग देखील आहे. 30 सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर. शॉर्ट कव्हर आपण पाहतो तिथे उभं करून ठेवलेला आहे. चांगला चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टिकच्या पलीकडे ज्या ज्या गोलंदाजांनी या मैदानावरती नवे नवे तर या खेळपट्टीवरती चेंडू ठेवले ते गोलंदाज सातत्याने यशस्वी ठरलेले आहे. जुबेर काझी यांचा देखील पहिला चेंडू स्ट्रेटवे त्याच टप्प्यावरती होता. चेंडू सरळ यष्टिरक्षकांच्या हातामध्ये गेलेला आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. उलट्या बॅटने फटका खेळला आहे आणि बॅटरने स्वतःहून गर्त सोडलेला आहे. सुंदर झेल, तिसऱ्या क्रमांकात धक्का. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. यावेळेचा चेंडू ह्या फटका इथे आपण पाहतो. मला वाटतं बॅटर करणं अपेक्षित होता. सुंदर सुंदर कले आणि कवळ पॉइंटच्या दरम्यानची दरी वेधला चौका. चौकार इथे मैदानावरती आलाय. 4 धावेनिशी धावफलक मात्र पुढे जातोय. 30 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळते. चांगला स्क्वेअर कटचा फटका होता. तुम्ही गुंडप्पा विश्वनाथ यांना पाहिलेला आहे. स्क्वेअर कटचा बेताज बादशाह म्हणून खरं तर त्यांना ओळखलं जातं. पॉइंट आणि गलीच्या दरम्यानची दरी खरं तर हा चेंडूने हो यावेळेचा चेंडू होता. इथे मुख्य पंच दंडित करतील. चुकीला माफी नाही. इथे अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवांतर धावेनिशी धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्यास तर 31 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. संतोष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आले मला वाटतं एक चांगला चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल तिथे. पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच फटकेची पुनरावृत्ती, परंतु यावेळेस मात्र ड्यू पॉइंट वाय एकच धाव तिथे पाहायला मिळेल. चेंडू सय्यद साहेबांकडे, यष्टिरक्षकाकडे एक धाव आणि एका धावेनिशी धावफलक पुढे जातोय. 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने जर आपण पाहिलं मला वाटतं सकाळचं 17 धावबिंदू तिथे सातत्याने आहे. त्यामुळे चेंडू तिथे ओलसर होतोय. कपड्याच्या साहाय्याने आपण पाहते सुकवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, जेणेकरून आपण पाहतोय गोलंदाजाला योग्य ग्रिप त्या चेंडूवरती मिळवता येईल, बसवता येईल. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतात.
अवंतर धावेनिशी धावपल पुढे जातो 33 धावा धावपलकावरती आहे. सेकंड लाईन बिलॉंग करते पहा तुम्ही कुठे जाऊन खेळलं तरी आपण पाहतो मला तो चेंडू जर त्या सेकंड लाईनच्या पलीकडे असेल 33 धाबा एका धावेनिशी धावपल पुढे गेलेला आहे. 33 धाबा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. यावेळेचा चेंडू होता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा आहे टिपतो झेल आणि यावेळेस आणखीन एक मोठं भगदाड पडतंय पायरेट्स ऑफ हडपसर या संघाला. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. चांगली सुरुवात होती परंतु त्यानंतर 2-3 झटपट विकेट इथे मैदानावरती आल्यात आणि झटपट विकेट गेल्यामुळे मात्र अडचण निर्माण झालेली आहे. बारामती संघाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. बारामती संघाचे कर्णधार हा ना तुमचं घेतोस आणि कोथरूड सुपर किंग हे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही संघाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. बॅटची बाहेरची कड आणि यावेळेस मात्र शॉट थर्डमॅन 30 या सर्कल मध्ये होता. 2 धावा मात्र आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावेनिशी षटक क्रमांक 4 मैदानावरती संपतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पायरेट्स ऑफ हडपसर हा संघ 4 गडी बाद 35 धावा. पुढील सामन्याचा आपण नाणेफेक इथे मैदानावरती करणार आहोत. जसे 2 षटक संपतील 35 धावा 35 सातत्याने लक्ष देत चला. मी 2 ते 3 वेळा तुमच्यापर्यंत धावफलक सांगण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय सर आवाज येत नाही का आतमध्ये? पाचव्या क्रमांकाच्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल. शाहरुख जागीरदार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी खरं तर दुसऱ्या षटकामध्ये भक्कम फलंदाजीला खिंडार पाडलं होतं, सुरुंग लावलेला होता. तेच गोलंदाज आपण पाहतोय ते मैदानावरती पाहत आहात. बारामती संघाचे कर्णधार आणि कोथरूड सुपर किंग सचिन साळुंके संपर्क करा. सचिन साळुंके 4 गडी बाद 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा आपण पाहतो स्कोर कट. मला वाटतं या खेळाडूचा एक ट्रेडमार्क फटका असावा. काही काही खेळाडू असे असतात की ते फटकामध्ये निष्णात असतात. कोणताही चेंडू टाका त्या क्षेत्रामध्ये ते चौकार वसूलच करणार किंवा षटकार वसूलच करणार. एक धाव मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे गेला. 36 धावा धावफलकावरती आहे. 5व्या क्रमांकाचा षटक मैदानावरती आहे. फुटबॉल खेळणारे खेळाडू माझा आवाज येतो तिकडे? चांगला चेंडू असेल. फुटबॉल खेळणारे खेळाडू तुम्ही नक्कीच सराव करा परंतु तुमचा बॉल मैदानावरती येणार नाही याची नोंद घ्या. फुटबॉल खेळणारे खेळाडू 36 धावा धावफलकावरती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. एक चांगला चेंडू. खरं तर शाहरुख जहागीरदार यांनी या खेळपट्टीवरती आतापर्यंत खूप सुरेख वापर केला. गती परिवर्तन ओळखला होता परंतु त्यासाठी देखील मला वाटतं संघाच्या आयकॉनिक पाठीमागे आहे. विकेट तिथं चेंडूवरती येतील. फेकी देखणी सुंदर आहे आणि कलेक्शन देखील अप्रतिम असेल. 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाहीये. 2 धावेनिशी एका धावेनिशी धावफलक पुढे जातो. 37 धावा धावफलकावरती आहेत. 5व्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती आपण तिथे पाहत आहोत. पुढे सरसवण्याचा प्रयत्न 2 धावांमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल मात्र इथे सुटलेला आहे. 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकतो. 39 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात.
पाचव्या क्रमांक षटक 4.4 षटकांचा खेळ मात्र तिथे मैदानावरती झालेला आहे. बारामती विरुद्ध कोथरूड सुपर किंग अशी लढत यानंतर होणार आहे. पहिली इनिंग संपली की आपण नाणेफेक करूयात. पहिली इनिंग संपली की आपण नाणेफेक करूयात. चांगला चेंडू इथे मैदानावरती असेल. 39 धावा धावफलकावरती आहे. पाचव्या क्रमांकावर षटक इथे मैदानावरती असणार आहे. चांगले खरं तर फलंदाज पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल मला वाटतं 18 धावा होत्या, परंतु त्यानंतर मात्र धावांचा वेग सातत्याने थांबला. ठराविक अंतराने खरं तर आपण पाहतो इथे हो यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कड इष्टरक्षकाकडून झेल सुटला. तिथे इफेक्ट चांगले होते. एक धाव मिळेल आणि एका धावेने षटक क्रमांक 5 इथे संपलेला आहे. पायरेट्स ऑफ हडपसर हा संघ 4 गडी बाद 40 धावा. 40 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. थोडा फोडा आणि राज्य करा. इथे धावांची प्रचंड मोठी उधळण तुम्हाला करावं लागेल. पाहायचं की खरं तर इथे किती धावा येतील. बारामती संघाचे कर्णधार विनंती असेल आपण संपर्क करा इमिजिएटली. आपल्या जर्सीचं अनावरण करायची इथे टी शर्ट. जुबेर काझी शेवटच्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. इथं सज्ज होणार आहे. 40 धावा मात्र इथे मैदानावरती पाहायला मिळतात. धावा थांबलेल्या आहेत. धावांचा दुष्काळ इथे मैदानावरती आलेला आहे आणि या दुष्काळाला आपण पाहतो खरं तर हे गोलंदाज जबाबदार आहे. खूप सुंदर गोलंदाज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा डाऊन द बॉल टिपतोय झेल आणि यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज जातो तंबूच्या आश्रयाला. बारामतीचे खेळाडू माझा आवाज येतो तुम्हाला? पाच गडी बाद 40 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तरुण बॅटर आपण सतीश झिंजुरकर सरांना इथे मैदानावरती पाहतोय. अनेक वर्ष खरं तर आम्ही सतीश झिंजुरकर सरांच्या सोबत काम केलेलं आहे. एक यशस्वी पंचम बरोबरच आपण पाहतो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करणारे पारनेर तालुक्यातील राळगण थेरपाळ या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहताय. शांत आणि संयमी आणि नेहमीच खरं तर प्रतिस्पर्धांचा आदर करणारे खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो सतीश झिंजुरकर सर इथे मैदानावरती आहे. हलक्या हातानिशी आपण पाहतो चेंडूला तिथे दिशा दाखवली. एक धाव मात्र आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी मात्र धाव फरक पुढे जातोय. 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 2 ते 3 मोठाले फटके जर मैदानावरती आले तर नक्कीच जो अपेक्षित धावफलक हडपसर या संघाला आहे तो इथे मैदानावरती केला जाईल. कारण हडपसर संघाकडे गोलंदाजी चांगल्या प्रकारची आहे. एमपीएल सारखी एक मोठी स्पर्धा मला वाटतं त्यांच्या माध्यमातून आम्ही फुरसुंगी इथं कव्हर केली. उत्कृष्ट नियोजन आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिथे पाहायला मिळाले. जुबेर काझी यांनी देखील मला वाटतं खूप सुंदर गोलंदाजी केली आहे. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट खेळला आहे. पाठीमागे मात्र बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षकाला दर्शक बनवता हा चेंडू. थांबला ना सूर्य न थांबली ना धारा या बेधुंद वादळाला कोठून किनारा. चौकार. 4 धावेनिशी धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 45 धावा भारताचा आपल्याला पाहतोय दुसरा T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा रोहित शर्माचा जर्सी क्रमांक धावफलकावरती आपण पाहतोय. बरेचसे फॅन असतात रोहित शर्मा सरांचे इथे मला वाटतं आहेत देखील. 45 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. बारामती संघाचं जे जर्सीज आहे त्याचा अनावरण होतो इथे. 45 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू आता डाऊन द ग्राउंड फटका असेल. पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र उभा आहे. एकच धाव. यस यस सुंदर सुंदर फेकी. फलंदाज इथे बाद.
कोथरूड सुपर किंग या संघाच्या जर्सीचं अनावरण होतो इथे. न्यू बॅटर विकास माकुनी यांना आपण पाहतो. नो स्ट्राईक वरती आहे कारण फलंदाज हे धावमत होते. सतीश जिंजूरकर मोठा फटका खेळावा लागेल सरांना इथे. यावेळेचा चेंडू होता आणि काय काही पेवर निशाणा काही पे असणारा हा चेंडू होता. ऑस्ट्रिकच्या पलीकडे आता शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला बॅट फिरवायचीच आहे, परंतु चेंडूच्या लाईन वरती जर तुम्ही येऊन फटका खेळला तर मला वाटतं चेंडूचा बॅटचा संपर्क होईल तिथे. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला मैदानावरती पडेल. सेहेचाळीस धावा धावपलकावरती उंच मध्ये चेंडू असेल. संघाचा आयकॉन, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली आणि धावपलकावरती बनवले गेल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा आणि जिंकण्यासाठी फार्मा टायटन्स या संघाला 36 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. हडपसर संघ चला, विनंती असेल आपण स्पीडअप करा. चला, बारामती संघाचे कर्णधार आणि कोथरूड सुपर किंग या संघाचे कर्णधार, विनंती असेल की आपण या त्यासाठी या. यशस्वी जयस्वाल यांचं शतक मला वाटतं साजरं झालेलं आहे आणि ते देखील मला वाटतं षटकार मारून चला. बारामती संघाचे कर्णधार आणि कोथरूड सुपर किंग संघाचे कर्णधार, 46 धावा बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. बॅटर चला, नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत. संतोष घाडगे ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतो. एका बाजूला बारामती संघाचे कर्णधार आहेत, दुसऱ्या बाजूला कोथरूड या संघाचे कर्णधार देखील तिथे आहे. बॅटर चला, बॅटर फार्मा टायटन्स संघ चला, सलामीवर चला. आपल्याला आजचा दिवस आहे. कोथरूड सुपर किंग या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटर चला, फार्मा टायटन्स संघ, विनंती असेल चला, वेळ घेऊ नका प्लीज. आणि फार्मा टायटन्स संघ आपला 12वा खेळाडू मला वाटतं इथे पाठवून द्या. मगाशी होते, यस आले. बॅटर चला, फार्मा टायटन्स संघ. पूर्वार्ध मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. उत्तरार्धाला आपण मैदानावरती जाऊयात. 47 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि या 47 धावांचा पाठलाग करत असताना संघाचे आयकॉन खेळाडू विकी जाधव आणि दुसऱ्या बाजूला विजय पवार हे दोन सलामीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती मात्र पहिल्या क्रमांकावर षटकाची धुरा
चला बॅटर चेंडू आपण पाहतो मैदानावरती आले 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आपण प्रकाश गाडे यांच्या हातामध्ये चेंडू पाहत आहोत. चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. 36 चेंडू आणि 47 धावा. स्पीड अप करा. पूर्वार्ध संपलेल्या उत्तरार्धाला जाऊयात. चेस इज बिगिनिंग इथे मैदानावरती होईल. पहिला चेंडू व्हॉट अ हिट. ग्लोरियस हिट. टेनिस क्रिकेटचे सौंदर्य फुलवणारा विकी जाधवचा हा रिवर्सचा फटका. 4 धावा आहेत. पुन्हा एक कधी कधी अनुभव असतो पहा. आतमध्ये जरी खेळणारे खेळाडू नसेल परंतु पहा गेम रीड करणारे बरेचसे खेळाडू असतात. लागोपाठचे 2 चौकार. सांगूस पर्यंत 8 धावा तर मात्र इथे खात्यामध्ये आलेल्या आहे. पहिला चौकार गेला त्यावेळेस आपण पाहतो इथे जे अतिरिक्त खेळाडू होते त्यांनी कळवलं होतं. परंतु पहा जोपर्यंत रिझल्ट येत नाही जोपर्यंत तुमचं काही नुकसान होत नाही तोपर्यंत माणूस कोणाचंच ऐकत नाही. ही जगाची रीत आहे. लागोपाठचे 2 चौकार आलेले आहेत. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मित्रांनो चेंडूने माती खाल्ली. झेल मात्र हे त्या मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. 2 धावेनिशी धावफल पुढे जाईल. दुहेरी धावसंख्येला आकार मिळेल. 10 धावा धावफलकावरती आहे. जीवदार इथे मैदानावरती मिळते आणि ते देखील संघाच्या आयकॉनिक खेळाडूला ज्याने पहिल्या 2 चेंडूवरती पहा खूप सुंदर फटके खेळले होते रिवर्सचे. पुढच्या चेंडूवरती मी कौतुक करेन प्रकाश गाडे यांचं. एक्झॅक्टली खरं तर जाळ्यामध्ये सापडायला होता परंतु पहा तिथे झेल मात्र सुटलेला आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा संधी आली. शॉट फाईन लेग. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल सोडतोय. आज मला वाटतं विकी जाधव ज्यावेळेस खरं तर इथे खेळण्यासाठी आले कदाचित आपल्या ग्रामदेवतेच्या पाया पडून आलेले असतील. बराचशा खरं तर जीवनदान त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे. एक सिंगल पाहायला मिळेल. एका सिंगल लेशी स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळतोय. 47 धावा तुम्हाला रोखायच्या आहेत हडपसर संघाला आणि 47 धावा जर रोखायच्या असतील तर असे झेल तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. रिव्हर्स पूल साठी मला वाटतं सतीश जिंजुरकर सरांना तिथे मागे पाठीमागे उभं करून ठेवलं होतं. यावेळेस मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला लॉंग ऑफ मध्ये उभं करून ठेवलेलं आहे. स्ट्राईक वरती यावेळेस विजय पवार यांना आपण मैदानावरती पाहतो. 11 धावा धावफलकावरती आहे. 47 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. यावेळेसचा चेंडू मुख्य पंच इथे दंडित करतील. डावेष्टी बाहेरचा चेंडू आहे. अवांतर धाव पाहायला मिळेल आणि अवांतर धावेनिशी धावफलक मात्र पुढे जातो. 12 धावा आहे. षटक क्रमांक पहिला आपण मैदानावरती पाहतो. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 6 संघ तर आपल्याला सुपर 8 साठी मिळाले नाही तर उरलेले 2 संघ कुठले. यावेळेचा चेंडू झोन मध्ये चेंडू आणि सर्व फेकून दिला समोरच्या मार्किंग लॉट मध्ये. यस मुख्य पंच अक्षय निर्मल सरांचा इशारा. हा षटकार 6 धावेनिशी धावफलक पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकल्यास 18 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 31 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. डॉमिनेट काय या दोन्ही सलामीरांनी दाखवून दिलं. संधी खरं तर आलेली होती परंतु त्या संधीचं सोनं नाही तर अक्षरशः चिंदी झाली या षटकामध्ये. आणि यावेळेस व्हॉट अ हिट. ग्लोरियस हिट. आउटस्टँडिंग हिट. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वाघांची एक मोठी दहाड असणारा षटकार. षटक क्रमांक पहिला मैदानावरती संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फार्मा टायटन्स हा संघ 47 धावांचा पाठलाग करतो. बिनबाद 24 धावा आहेत. 30 चेंडू आणि 23 धावेंची गरज.
30 चेंडू आणि 23 धावेंची गरज. सामना अजूनही मैदानावरती इथे असणार आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष देखील तुमचं आयुष्य घडवतो. आयुष्यामध्ये जर बरेचसे संकट तुमच्या वाट्याला येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. यावेळेस गोलंदाजी मार्गवरती संघाचे आयकॉनिक खेळाडू सज्ज होतात. विजय शिंदे काय कमाल करत, समोर देखील प्रतिस्पर्धा संघाचे आयकॉन आहेत विकी जाधव. चोवीस धावा मात्र इथं पूर्ण झालेला आहे. 30 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. सुरेख चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या खेळपट्टीने मात्र दोहे रूप धारण केलेलं आहे. तुम्ही जर योग्य टप्प्यावरती चेंडू टाकला तर तो चेंडू खाली राहतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. एमपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही विजय शिंदे यांना खेळताना पाहिलेलं होतं आणि खरं तर खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेली होती. 24 धावा धावफलकावरती आहे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलेला. हे क्रिकेट गरजेचं आहे. पहा, चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान करा. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे जाईल. 25 धावा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसऱ्या मैदानावरती आहे. 28 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं विकी जाधव 6 चेंडू खेळत 12 धावांवरती आहे. विजय पवार 2 चेंडू खेळत आणि दोन्ही चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलेले आहेत. दोन्ही षटकार त्याच्या खात्यामध्ये आहेत. 12 धावा आहेत. धावफलक संघाचं जर पाहिलं 25 धावा आहेत. उर्वरित 28 चेंडू मध्ये 22 धावेंची गरज अजूनही मैदानावरती असणार आहे. यावेळेचा चेंडू होता उंच हवेमध्ये फटका खेळला. शॉर्ट स्क्वेअरला उभा आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. आज हडपसर संघाचं नशीब मात्र पहा जोरावरती नाहीये. तिसरा झेल सुटतोय. 2 विकी जाधवचे सुटलेत आणि त्यानंतर मला वाटतं आता विजय पवारला जीवदान. एका धावेनिशी धावफलक पुढे सरकतो. 26 धावा धावफलकावरती आहे. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. सव्वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू नो चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 9+1 आणि पुढील चेंडू मात्र फील्डची संधी असणार आहे. वन प्लस वन अशा 2 धावेनिशी धावफलक पुढे गेला. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फील्डचा चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. फील्डचा चेंडू असेल. 28 धावा धावफलकावरती आहे. फील्ड वरती आक्रमण चढवलंय. यावेळेस उंची तर मिळाली आहे. लांबी मिळू शकत नाही. त्यावेळेस आपण पाहतो तोपर्यंत क्षेत्ररक्षण मात्र चेंडूवरती जातील. तिथे लॉंग लेग मध्ये 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेनिशी धावफलक पुढे जातोय. 30 धावा धावफलकावरती आहे. 25 चेंडू आणि 17 धावेंची गरज अजूनही मैदानावरती असेल. 25 चेंडू आणि 17 धावेंची गरज. संघाचा आयकॉनिक म्हणून विजय शिंदेचा का समावेश केला इथे मैदानावरती ते दाखवून देतात. खूप सुंदर गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही मैदानावरती पाहता. जे दोन्ही बॅटर पहिल्या षटकामध्ये अक्षरशः चौकार आणि षटकारांची भाषा बोलत होते त्यांना मात्र इथे आतापर्यंत त्याने बांधून ठेवलेला आहे.
हो हो, सुरेख सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवलं गेलेला फार्मा टायटन्स हा संघ 15च्या सरासरीने 30 धावात उरलेले 24 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 17 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. उमेश पेरे गोलंदाजी मार्कवरती आहे. 24 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 17 धावांची गरज आपल्याला मैदानावरती आपण पाहत आहोत. चोवीस चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एकच धावेनिशी धावपल पुढे जाईल. 31. तेवीस चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तेवीस चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. दोन धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2 धावेनिशी धावपल पुढे जातो. 33 धावा धावफलकावरती आहे. 22 चेंडू आणि 14 धावांची गरज. 22 चेंडू मध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. पायरेट्स ऑफ हडपसर या संघाला 1 ते 2 झटपट विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये गरजेच्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मला तर त्या संधी देखील निर्माण झालेल्या होत्या. क्षेत्रक्षणी त्या संधी कन्वर्ट केल्या नाही पहा. त्यामुळे आता आपण पाहतो परिस्थिती अशी आहे की 22 चेंडू आणि केवळ 14 धावांची गरज आहे. उमेश पेरे मला वाटतं आपल्या संघासाठी खातं खोलून देतील का विकेटचं. हलक्या हातानेशी चेंडू तिच्या दिशा दाखवली. शॉट कव्हर मधनं चेंडू येईल. तिथे सतत झिंजुरके सर चेंडूवरती येतील. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. एका धावेनिशी धावपल पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. चौतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि आपण पाहतो 13 धावांची गरज. व्हॉट अ हिट. रिवर्सच्या माध्यमातून चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. विकी जाधवचा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावेनिशी धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 40 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. 20 चेंडू आणि 7 धावेंची गरज. जिंदगी में वो मुकाम हासिल करो जिसपे दुनिया बोलने पे मजबूर हो जाए. एक साधारण सा लड़का आज इस खेल का ब्रँड बन गया. आतापर्यंत ब्रँडेड बॅटिंग आपल्याला मैदानावरती विकी जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 20 चेंडू आणि 7 धावेंची गरज. जसा सामना संपेल कोथरूड सुपर किंग लाईनअप मध्ये आपण मैदानाचा ताबा घ्या. यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा मला वाटतं त्याच फटक्याची पुनरावृत्ती होती. यावेळेस बुंदेमध्ये चेंडू उतरला. लो फुलटॉस चेंडू होता. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावपल पुढे जातो. 41 धावा धावफलकावरती आहे. कोथरूड
सुपर किंग या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जसा सामना संपेल कोथरूड संघ लगेच आपण लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या. 13 सामने मला वाटतं आपल्याला कव्हर करायचे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळला. तिथे मात्र संघाचा आयकॉन उभा आहे. टिपतो झेल विजय शिंदे तिथे आणि संघाला बसलेलं पहिलं भगदाड विजय पवारचा खेळ थांबतो. यावेळेचा चेंडू जोरामध्ये बॅट फिरली. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क परफेक्ट झालेला नाहीये. 41 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 17 चेंडू 6 धावांची गरज. अमोल गाडे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. सतरा चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. स्लाइड मला वाटतं खेळाडू तिथे होतात. थोडस सकाळचं सत्र आहे त्या कारणानं काळजी घेत चला. ग्राउंड्समन इथे आपण पाहतोय मला वाटतं नजर हाटे आणि दुर्घटना घटी. ग्राउंड्समॅन संपर्क करा. ग्राउंड्समॅन संपर्क करा. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 4 धावांची. 16 चेंडू आणि 4 धावांची केवळ गरज असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅटची बाहेरची कड असेल. इथे चेंडू आपण पाहतो सीमारेषेच्या अगदी जवळ जातोय. पायाच्या साहाय्याने सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेनिशी मात्र धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची गरज. सामना संपला की कोथरूड सुपर किंग आपण लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या आणि बारामती संघ आणि कोथरूड संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. 15 चेंडू आणि आपण पाहतो 2 धाब्यांची गरज अजूनही मैदानावरती तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय 1 धाव. चौदा चेंडू 1 धावींची गरज. आणि याच बरोबर आपण पाहतोय सामना इथे जिंकलाय फार्मा टायटन्स. हा घेतलाय सर घेतलाय. चौकार नाही मला वाटतं वाईडच घ्यावा लागतो. सामना इथे संपला. चला कोथरूड सुपर किंग संघ चला लाईनअप मध्ये चला. मैदान ताबा घ्या. कोथरूड सुपर किंग आणि बारामती कोथरूड संघ. तुम्हाला मी मगाशी 4 वेळा सांगितलं होतं वेळेचा आपल्याला अवधी. सर प्लीज विनंती असेल. चला चला मैदानात ताबा घ्या आणि बारामती संघ आणि कोथरूड संघ आपला 12वा खेळाडू इथे पाठवून द्या.
कोथरूड संघ दोन्ही संघाचा 12 खेळाडू आहे.